नमस्कार. सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण कच्च्या कैरीचं लोणचं बनवते. म्हणजे लगेच बनवायचं आहे आणि लगेच खाण्यासाठी आणि खूप छान लागतं हे लोणचं खायला. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि घरच्या साहित्यात. आता ही कैरी मी धुवून आणि पुसून घेतलेली आहे. कोरडी करायची तिला आणि मग अशा पद्धतीने कापून घेते. त्याच्यानं लहान लहान फोडी करायच्या आहेत. तर मैत्रिणींनो, नवीन असाल कुणी तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल असेल ती पण दाबा. त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील. त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि हो, रेसिपी आवडली ना तर एक लाईक पण करा. आता बघा, ही सगळी कैरी मी अशा पद्धतीने कापून घेतली. कापलेली कैरी आहे ती ह्या वाटक्यामध्ये मी काढून घेते, ह्या भांड्यामध्ये काढून घेते. बघा, दोनच आपण कैऱ्या कापल्यात पण भरपूर आता कैरी दिसते ती. आणि इथे आपण साहित्य घेतलेलं आहे. इथे मी थोडासा लसूण घेतला आहे, धने घेतलेत 1 चमचा, त्यानंतर मेथी घेतले, अख्खी मेथी 1 चमचा, बडीशोप आणि मोहरी राई घेतलेली आहे. आता इथे आपण गॅस चालू केले, यावरती एक तवा ठेवून घेते आणि ह्या तव्यामध्ये मी मोहरी, त्यानंतर बडीशोप, 1 चमचा धने, हे सर्व साहित्य आहे आपण तव्यामध्ये टाकून घेऊया. आणि त्याचबरोबर मी थोडंसं जिरं पण घेतलेलं आहे. आता हे अगदी थोडंसं आपल्याला भाजायचं आहे, खूप जास्त भाजायचं नाही, काळं बिळं नाही करायचं. थोडं कुरकुरीत व्हायला आहे, मध्यम गॅसवरती भाजून घेतले मी. पाहू शकता, अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, हे भाजून झाले, गॅस बंद करायचं आहे आणि एका ताटात आपण थंड करून घेऊया. तव्यामध्ये ठेवू नका, नाही तर मग काय होईल, ते एका बाजूने काळं होईल. आता मी एका डिशमध्ये काढून घेते आणि ह्याला थंड करायचं एकदम. आता बघा, हे छान आहे ना, थंड झालेलं आहे. एक 10 मिनटं मी थांबले होते. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. आता ना आपण मिक्सरला हे चालू बंद करून असं जाडसर म्हणजे भरडसारखी मिक्सरला फिरवायचं आहे. म्हणजे चांगलं भरड करून घ्यायचे, एकदम बारीक नाही वाटायचं पावडरसारखं. यामध्ये मी मेथी अजिबात वाटलेली नाही आहे. अशा पद्धतीने आता ही कैरी आहे, यामध्ये आपण सगळे मसाले टाकून घेऊया. तर आता यामध्ये ना आपण जो वाटलेला मसाला आहे तो टाकायचा आहे. तर मी यामध्ये आधी ना एक 4-5 पाकळ्या लसूण टाकते. एवढा नाही टाकणार, एक 4-5 पाकळ्या टाकणार आहे, कारण कैरी 2च आहेत, म्हणजे जास्त लसूण नको. त्यानंतर हा मिक्सरला फिरवलेला जो मसाला आहे हा पण यामध्ये आपण सर्व टाकून घ्यायचे, कारण मला ना आमच्या घरामध्ये मुलांना थोडा मसाला जास्त आवडतो खायला. त्यानंतर यामध्ये मी मेथी 1 चमचा मेथी होती, ही मी भाजली पण नाही आहे आणि मिक्सरला फिरवलेली पण नाही आहे, तर मी अख्खीच मेथी टाकलेली आहे. त्यानंतर इथं हळद घेतले, हळद आपण 1 चमचा टाकून घेऊया. त्यानंतर मिरची पावडर पण मी 1 चमचा घेतले, कारण भरपूर तिखट आहे ही मिरची. त्यानंतर मीठ घेतले मी 1 चमचा. सर्व साहित्य मी 1 चमचा किंवा 1.5 चमचा घेतले. आपली जी कैरी आहे त्या अंदाजाने आपल्याला घ्यायचे. त्यानंतर यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे. तर तेल आहे हे अजिबात मी गरम वगैरे केलेलं नाही, कारण आपल्याला लगेच बनवून लगेच खाण्यासाठी पाहिजे हे लोणचं. तेल गरम करून त्यानंतर थंड करून टाकावं लागतं, गरम तेल अजिबात टाकायचं नाही. त्यामुळे मी इथे कच्चं तेल टाकले. कच्चं तेल टाकल्यानंतर आपण हे सर्व आता मिक्स करून घ्यायचे. कच्चं तेल टाकल्याने लोणचं अजिबात खराब होत नाही. 1-2 महिने हे चांगलं टिकेल तसं आहे लोणचं. बाकीचं उरलेलं तेलसुद्धा मी टाकून घेतले. परत एकदा आपण हे मिक्स करून घेऊया. तर पाहू शकता, मस्त असा हा लोणच्याचा कलर आलेला आहे. पण यामध्ये मी एक गोष्ट टाकायला विसरले होते, ते म्हणजे हिंग. हिंगाशिवाय लोणचं चवीला अजिबात लागत नाही बरोबर. त्यामुळे हिंग पहिले टाकायचे,
कारण हिंग जर नाही टाकली ना तर लोणच्याला चव अजिबात येत नाही. आता इथे मी अर्धा चमचा हिंग टाकलेली आहे. हिंग टाकल्यानंतर परत एकदा आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं. पाहू शकता कलर बी खूपही छान आलेला आहे. खूप मस्त कलर आला आहे आणि टेस्ट पण एकदम मस्त झाले. आता मी ह्या एक लहान बरणीत तुम्हाला म्हणजे भरून ठेवते मी आणि एक मोठ्या बरणीत ठेवील. तर बघा, बघूनच तोंडाला पाणी सुटले. असं झालं हे लोणचं. मस्त लागते खायला किंवा असंच मुलं खाऊन जातात, ठेवत नाहीत जर आपण. तर कसं झालं लोणचं नक्की सांगा कमेंटमध्ये आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक पण करा. चला आपण परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.